नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे क्राफ्टिंगचा। एक सुंदर असं क्राफ्टिंग आपण घरासाठी कसं घरबसल्या बनवू शकतो, तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि खूप छान अशी वस्तू लास्टला बनणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर अशा पद्धतीने मी सगळ्या स्टिक बनवून घेतलेल्या आहेत आता, आणि यासाठी बनवण्यासाठी खूप जास्त स्टिक लागतात। तर त्या आधीच मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी त्यांना पेंट करून घेत आहे। ॲक्रेलिक ब्लॅक कलर इथे घेतलेला आहे पेंट करण्यासाठी, कारण की हा जो ब्लॅक कलर आहे, जर तुम्ही भिंतीला वगैरे ते क्राफ्ट लावलं तर त्याचा कलर तुमच्या भिंतीला लागत नाही। तर हा कलर मी आता इथे यूज केलेला आहे। तर 1 बाय 1 सगळा कलर देऊन घेत आहे आता प्रत्येकाला, आणि त्याला जरा सुकवून घ्यायचं आहे, जेणेकरून की ते कागदाला वगैरे कुठे लागणार नाही, असं सुकवून घ्यायचं आहे। तर सगळ्या स्टिक बनवून झाल्यानंतर मी इथे एक हार्ट शेपचा पेपर कट करून घेतलेला होता। त्यानंतर मी 1 बाय 1 त्या स्टिक 3 डॉट्समध्ये फक्त त्यांना चिपकवून घेतलेलं आहे, कारण की तुम्ही पूर्ण त्या हार्टला चिपकवायचं नाही आहे, कारण की ते जे आता हार्ट शेपचं बनणार आहे, तर ते आपल्याला न्यूजपेपरच्या वरतून अलगद उचलून घ्यायचं आहे। तर त्यामुळे त्या ज्या लायनिंगच्या स्टिक आहेत उभ्या, त्यांना मी फक्त 3 डॉटमध्येच लावलेलं आहे। तर असं 1 बाय 1 सगळं हे लावून घेत आहे, आणि हे प्रॉपर डिस्टन्स जे आपण अंदाजे माप घेऊन म्हणतो, तर तसं अंदाजे माप घेऊन त्या आडव्या ज्या स्टिक आहेत त्या आपण चिपकवून इथं घेत आहे, आणि त्या हार्ट शेपच्याच असल्या पाहिजे। त्या हार्ट शेपच्या आपण आधीच कट करून न घेता ते सगळं चिपकवून झाल्यानंतर कट करायचं आहे। मी पण तसंच केलं आहे, चिपकवून झाल्यानंतर त्यांना कट केलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आता बनत आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हे सगळ्या गोष्टी एका दिवसात पॉसिबलच नाही आहे, कारण की ते स्टिक बनवायला 2 दिवस तर जातातच। तर लगभग 8 दिवस हे सगळं बनवायला जात असतं। तर इथे स्टिक कोणत्या मेजरमेंटची बसेल तेच मी चेक करत होती, तर ती बसली नाही। तर ज्या स्टिक आपल्याला लेंथला कमी पडत असेल त्याला जॉईन करून मी बाकीच्या स्टिक ह्या चिपकवून घेतलेल्या आहेत फेविकॉलने, आणि फेविकॉलने चिपकवलं तरी ते राहतं, आणि अलगद असं वरती ती जाळी आता तुम्ही बघू शकतात की पुढे जाऊन मी ती काढून घेणार आहे हे सगळं पूर्ण झाल्यावर। आणि थोडं हे सगळं चिपकवल्यानंतर थोडंसं 1 किंवा 2 तास थोडं सुकवून घ्यायचं आहे, फेविकॉल लावलेला असतो त्यामुळे, कारण की ते घट्ट असं चिपकून राहतं। तर इथे बघू शकतात मी जाळी ही हार्ट शेपची वेगळी केलेली आहे प्रॉपर, कारण की ज्या उभ्या लाईन होत्या, उभ्या स्टिक होत्या ज्या लावलेल्या, त्या आपण 3 डॉट्समध्येच हार्ट शेपला चिपकवून घेतलेल्या होत्या। तर त्यानंतर मी इथे आता फ्लावर्स तयार करून घेत आहे। तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने इथे फ्लावर्स 1 बाय 1 सगळे मल्टी कलरचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत, आणि हे फ्लावर्स बनवायला देखील खूप वेळ लागतो, ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस तर लागतातच। तर इथे मध्ये असं कट करून फेविकॉलने इथे चिपकवून घ्यायचं आहे, आणि हे थोडंसं सुकवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या फ्लावर्सला फोल्ड करताना प्रॉब्लेम नाही होणार, कारण की ते ओलं असल्यामुळे लगेच निघू शकतं। तर त्यानंतर थोडं सुकल्यानंतर हे असं तुम्ही करू शकतात त्याला फोल्ड्स, कारण ते फूल खूप छान दिसतं। तर जे आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओला आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून नक्की कळवा। तर अशा पद्धतीने मी आता फुलं पटपट सगळे बनवून घेत होते, कारण की खूप जास्त फुलं इथे लागणार होते बनवायला। तर तुम्ही बघू शकतात की मी हे सगळे फुलं तयार केलेले आहेत। तुम्ही मल्टी कलर्स यूज करू शकतात, तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही बनवू शकतात। आणि हे सगळं मी कार्डशीट पेपरने बनवलेले आहेत फुलं,
तर तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात कार्डशीट पेपर आणि अशा पद्धतीने फुलं बनवून या हार्ट शेपला मी आता चिपकवून घेत होती अल्टरनेट कलरने। तर बघू शकतात की तुम्ही सगळं बनवून रेडी आहे आणि त्यामध्ये मी मोतीसुद्धा लावलेले आहेत आणि खूप सुंदर असं हे क्राफ्टिंग झालेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर हे तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।